नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भिंगार परिसरातील पंचशील नगर येथील रहिवासी विकी सिंग सुबेसिंग तन्वर वय वर्ष 29 आणि त्यांच्या पत्नी ज्या 8 महिन्यांच्या गरोदर आहेत ज्योती तन्वर यांच्यावर 19 जुलै 2025 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास देशमुख कॉलनीत अक्षय हंपे, प्रतीक लालबोंद्रे, विशाल लालबोंद्रे आणि 10 ते 12 अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात जोडप्याचे दागिने लुटले गेले तसेच त्यांच्या मारुती सुझुकी SX4 MH12 EM 2819 गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विकी सिंग सुबेसिंग तन्वर हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी दिलेल्या जबाबानुसार रात्री त्यांची पत्नी ज्योती यांना पोटदुखीचा त्रास झाल्याने ते त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जात होते. देशमुख कॉलनीतील श्रीराम फर्निचर दुकानाजवळ त्यांची गाडी आली असता अक्षय हंपे यांनी गाडीचे लाईट बंद करण्यास सांगितले. यानंतर अक्षय, प्रतीक, विशाल आणि इतर 10-12 जणांनी गाडीवर दगडफेक सुरू केली. विकी सिंग सुबेसिंग तन्वर आणि ज्योती गाडीतून खाली उतरताच या टोळक्याने त्यांना लाकडी दांडक्यानं मारहाण केली. यांचे हातपाय तोडा, आज यांना जिवंत सोडायचं नाही असे अक्षय हंपे ओरडला, असे विकी सिंग यांनी जबाबात नमूद केले आहे. या मारहाणीत विकी सिंग यांच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन, ज्योती यांचे मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी गहाळ झाली तसेच काही रोख रक्कमही लुटली गेली. हल्लेखोरांनी गाडीवर लाकडी दांडके मारून तिचेही नुकसान केले. मारहाणीनंतर सर्वजण पसार झाले. विकी सिंग यांनी आपल्या पत्नीला गाडीत बसून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीची यादी दिल्यानंतर दोघे पॅसिफिक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले. सध्या दोघे उपचार घेत असून पूर्णपणे शुद्धीवर आहेत. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी अक्षय हंपे, प्रतीक लालबोंद्रे, विशाल लालबोंद्रे सर्व राहणार भिंगार, अहिल्यानगर आणि 10-12 अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय. मी ज्योती विकी तन्वर, माझं नाव आहे ज्योती. तर हल्ले माझी मिस्टरांचे तुमचं काय वाद आहे म्हणले, तुम्हाला आम्ही ओळखत नाही, काही नाही, तुम्ही का बरं आमच्या मागं लागले. तर तुला काय माहिती, तुला बघायचं का आम्ही कोणी, मी अक्षय हंपे इदालचा बाप आहे, तुला माहिती नाही का. हल्ले दादा तुम्ही कोणी का असाना, पण आम्ही तुमच्या पाया पडतो, आम्हाला जाऊन द्या, माझ्या मिस्टरांना हाणू नका. तरी काही बोलून मी एवढं बोलले तरी माझ्या मिस्टरांना ऐकलं नाही त्यांनी. आणि मी 2 जीवाचे असून, माझ्या पोटात लेकरू असून सगळे लोक तिथलचे बघत होते, हाणू राहिले, यांच्यावर अत्याचार होते, पण एक सुद्धा नाही आलं कुणी असं मला धरायला, बोलायला, आम्हाला नवरा बायकोला वाचवायला. शेवटला मारू लागले. आम्ही आमचा जीव कसं तरी वाचवीत राहिलो, माफ्या मागत राहिलो, पाया पडत राहिलो. मला तर असं जादाच व्हायला लागला. आणखीन माझ्या पोटात बाळ 8वा महिना, मला 8व्या महिन्याच्या वरती महिना होत चाललाय, 8वा संपत येईन मला, आणि माझ्यावर अत्याचार होतोय. माझा जीव थरथर कापायला लागलाय. पाया पडले, नका दादांनो, नका भावांनो, माझे मिस्टरांना मला सोडा, अशी त्यांना हात जोडू लागले. त्यांच्या डोळ्याला पाणी नाही आलं आणि आमच्या संगती असा घात केला त्यांनी की आम्हाला तिथून निघणं मुश्किल झालं. गाडीची आमची दशा भरपूर केली. मी माफी मागायला गेले नाही, काय करताच आमचा गुन्हा नसताना माफी मागितली तरी बिन त्यांनी माझ्या नवऱ्याला हाणलं. नवऱ्याला हाणून मी त्यांना बोला गेले तर मला बिन ढकललं, मला बिन दांडे मारले, मला मांड्यांना मारलं, कमराला मारलं, माझ्या पोटाला इसक दिली, पोटावर दगड उचलला त्यांनी, दगड फेकायच्या पोटावर. नवऱ्याने माझ्या असा हात तुला पोटावर, नवरा पाया बिया पडला, तुमच्या पाया पडतो, आम्ही दिसणार बिन नाही असं बोलून नवऱ्याने तिथून त्यांच्याकडून हे केलं. पण तरी बिन त्यांनी नवऱ्याला दांड्याने हाणलं. तर गाडीच्या काचा, दरवाजे हे सगळे तोडले फोडले, गाडी निघायची मुश्किल केली. एवढ्याले दगड टाकले, गाडीच्या आतमध्ये बी दगड टाकले. माझं गळ्यातलं तोडून घेतलं त्यांनी, 5 तोळ्याचं गळ्यातलं होतं, गळ्यातलं तोडून घेतलं. नवऱ्याच्या अंगठ्या काढून घेतल्या, नवऱ्याच्या गळ्यातली चैन बिन तोडली,
गाडीमध्ये माझी बॅग वगैरे होते, हॉस्पिटलला चालले ते त्याच्यातून पैसे बी घेतले त्यांनी काढून. माझ्या संगती अशी घटना झाली. पण आमचं काही गुन्हा नसताना बी त्यांनी आमच्या संगती मरते रात्रीला हे अत्याचार केलेले आहे. त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आम्हाला काही भेटलं नाही. मदत कुणाकून मागायची? आज माझ्या पोटात जी ही लेकरू आहे, हे लेकराला काय झाले याची जबाबदारी कोण आहे? कुणाला धरू मी? कुणाला बघू? आज पोलीस लोक म्हणते जा हॉस्पिटलमध्ये, आम्ही आहे. पण कधी जेव्हा माझं सगळं गेल्यावर मी जाऊ का? मला काय भेटणार आहे? आज माझ्या संगती नाही, माझ्या लेकरा संगती, माझ्या संगती, माझ्या नवऱ्या संगती आमचा मर्डर झाल्यावानी झालेला आहे. माझं लेकरू आज हालचाल सुद्धा करीना नाही, पोटात फिरत सुद्धा नाही माझं लेकरू. काय कथा मी 9 महिने 8 महिने झाले पोटात वागवलं होतं. आज त्यांच्या पायी माझ्या लेकराला हालायची बंद झालेली माझं लेकरू. मला न्याय पाहिजे. माझं नाव विकी तन्वर. मी भिंगरमध्ये राहतो, सावतानगरमध्ये. मी आणि माझी बायको रात्री हॉस्पिटलला जात होतो. माझी बायको 8 महिन्याची प्रेग्नेंट आहे. तिला 8वा महिना चालू आहे. तिला पोटात दुखत होतं तिच्या. तर त्याच्यासाठी मी तिला हॉस्पिटल घेऊन जात होतो. तर काही पोरांनी मला तिथं अडवलं रस्त्यात. आणि काही पोरांनी मागून येऊन माझी गाडी मी जिथं थांबवली, रस्ता अडवला, तिथं अडवून मोठ्या मोठ्या दगडांनी गाडी फोडायला चालू केली. माझी गाडी फोडायला चालू केली. माझी बायको खाली उतरले. मग ते बघून माझी बायको खाली उतरली. तर माझी बायको म्हणली कमून असं करून राहिले? तर तिला बघून मी पण खाली उतरलो. तर त्यांनी काही न सांगता आम्हाला दोघांना मारहाण चालू केली. तर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या बायकोला मला दोघांना दांड्याखाली मारहाण केली त्यांनी. 10-15 जणांनी आम्हाला मारित होते आणि 10-15 जण माझी गाडी फोडत होते. तर काही पोरांनी माझ्या गळ्यातली चेन हिसकावून घेतली माझ्याकडून. माझ्या बायकोच्या गळ्यातलं गंठण होतं ते गंठण हिसकावून घेतलं. माझ्या हातातली अंगठी हिसकावून घेतली. आणि माझ्या गाडीमध्ये गिअर नॉबच्या पशी जाऊन माझ्या गाडीचे त्यांनी दरवाजे सगळे वाकडे केले. तर त्यांना तिथं पैसे दिसले. तर ते काही पोरांनी तिथे ते पैसे घेतले, माझ्यासमोर खिशात घातले. ते पैसे पण माझे जवळजवळ 1,20,000च्या आसपास ते अमाऊंट होती माझी. आमच्या दोघांना परत मारहाण केली. माझ्या बायकोला पोटावर मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी दगड. तिला आडवा आलो आणि त्यांनी परत मला दांडे मारले पायावर. बंदूक दाखवली आम्हाला आणि आम्हाला म्हणला की मी भिंगरचा बाप आहे, अक्षय आमटे म्हणून मी भिंगरचा बाप आहे, कोण काय माझं वाकडं करू शकत नाही. आम्ही असं प्रश्न विचारला, आमची काय चूक आहे, आम्ही काय केलंय? तो म्हणला मी भिंगरचा बाप आहे, माझ्या मागं चांगले मोठे मोठ्यांचे हात आहे, म्हणजे मला कोणीच काय करू शकत नाही. आणि असं बोलून परत पोरांनी मला मागून मारहाण चालू करत होते. आणि तो पिस्तूल दाखवून माझ्या बायकोला मला धमकावत होता. माझ्यावर हल्ला करण्याचा मलाच माहिती नाही साहेब काय उद्दिष्ट होता, कमून माझ्यावर त्यांनी असं केलं, कमून हल्ला केला हे मला माहीत नाही. माझी त्यांच्या संग ओळख पण नाही, काही पण नाही.